नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बघणार आहोत महा-टी-ई-टी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा 2013 रोजी झालेल्या पेपर 2 मधील मराठी भागातले प्रश्न। चला आता सुरुवात करू प्रश्नांना। प्रश्न क्रमांक 31, पुढीलपैकी कोणते नाव आत्मचरित्राचे नाही? पर्याय आहेत केशराचे शेत, संपूर्ण बाळकराम, ही श्रींची इच्छा, चौथा आहे बहुरूपी। याचं अचूक उत्तर आहे संपूर्ण बाळकराम। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 32, पुढील समीक्षात्मक पुस्तकांच्या नावावरून नर कुरुंदकर यांची पुस्तकं ओळखा। पर्याय आहे धार आणि काठ, ॲरिस्टॉटलचे काव्यशास्त्र, तिसरं आहे साहित्य आणि सौंदर्य, चौथं आहे जाळ्यातील चंद्र। यातील अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 धार आणि काठ। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 33, पुढीलपैकी कोणती प्रकाशन संस्था मुंबई बाहेरची आहे? पर्याय आहेत ग्रंथाली, मौज, पॉप्युलर, सुविचार प्रकाशन मंडळ। त्याचं अचूक उत्तर आहे क्रमांक 4 सुविचार प्रकाशन मंडळ। त्यानंतर प्रश्न क्रमांक 35, पुढील लेखकांपैकी अर्थशास्त्राचे प्राध्यापक कोण? पर्याय आहेत महेश एंचलवार, गंगाधर टिळक, अनंत काणेकर, गो. वी. करंदीकर। याचं अचूक उत्तर आहे गंगाधर गाडगीळ। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 35, पुढील जोड्यांपैकी पुढील जोड्यांमधून योग्य जोडी ओळखा। पर्याय आहेत श्रीनिवास, विनायक कुलकर्णी, सोन्याचा पिंपळ, रामरावण्याची गणगडी, सुदाम्याचे पोहे, चिंतामणराव कोल्हटकर, आणखी चिमणराव, विद्याधर पुंडलिक बनगरवाडी। 35चं प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 विनायक कुलकर्णी, सोन्याचा पिंपळ, चौथं आहे। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 36, तुमचं बाळाकडे लक्ष नसेल तर ते तुमचं लक्ष घेऊन यातील वाक्यातील काळ ओळखा। आपल्याला या वाक्यामध्ये काळ ओळखायचं आहे। पर्याय आहेत पूर्ण वर्तमान काळ, भविष्य काळ, भूतकाळ, पूर्ण अपूर्ण वर्तमान काळ। त्याचं अचूक उत्तर आहे भविष्यकाळ। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 37, वाच्य अधिक अर्थ या दोन पदांचा योग्य रीतीने केलेला संधी ओळखा। दिलेल्या वाक्यामध्ये आपल्याला संधी कोणती आहे ती ओळखायची आहे। पर्याय आहेत वाच्यार्थ, वाचार्थ, वाच्यर्थ, वाच्यार्थ। त्याचं अचूक उत्तर आहे वाच्यार्थ, पर्याय क्रमांक 1। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 38, पानसाप या सामासिक शब्दाचे समासिक नाव ओळखा। दिलेल्यामधून सामासिक नावावरून आपल्याला पानसर्प कोणत्या समासातील आहे ते ओळखायचं आहे। पर्याय आहेत षष्ठी तत्पुरुष, पंचमी तत्पुरुष, सप्तमी तत्पुरुष, तृतीया तत्पुरुष। तर यातील पानसर्प यातील समास आहे सप्तमी तत्पुरुष समास। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 39, समानार्थी शब्दांची योग्य जोडी ओळखा। मध्य, अपेय, वर्ण, कर्ण, मर्म, धर्म, अंगीकृत, स्वीकृत। याचं अचूक उत्तर आहे मध्य अपेय। प्रश्न क्रमांक 40, विरुद्धार्थी शब्दांची योग्य जोडी ओळखा। तटिनी विरुद्ध सरिता, आय विरुद्ध आय, वय, कलंक विरुद्ध काळिमा, विरह विरुद्ध दुरावा। याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आय विरुद्ध वय। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।